नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 ची प्रिपरेशन कॉमर्स विषयातून करत आहात, तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर राहणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जर युनिट वाईज जेव्हा तयारी करतो तर प्रत्येक युनिटमध्ये कोणती संकल्पना सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहे आणि या व्यतिरिक्त कोणते असे टॉपिक्स आहे जे तुमच्या परीक्षेत नेहमी विचारले जातात, ज्यांना आपल्याला खास भर दिला पाहिजे. तर सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की विद्यार्थी मित्रांनो, आपण जर महाराष्ट्र सेट 2026 मध्ये यश मिळवण्याचे इच्छुक आहे तर आपल्याला साठी आम्ही घेऊन आलेलो आहे कंप्लीट कोर्स ऑन कॉमर्स, ज्याच्यात आपल्याला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळतील रात्री 9 वाजता. लाईव्ह मिस झाले तर काळजीचं कारण नाही, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध राहतात जे तुम्ही परत पाहू शकता. नंतर कंप्लीट सिलेबसचे नोट्स आपल्याला इंग्लिश आणि मराठीमध्ये दिले जातील. वीकली टेस्ट आपल्याला मिळतील. फुल सिलेबसचे मॉक टेस्ट आपल्याला इंग्लिश मराठी स्पष्टीकरणसह मिळतील. PYQs आपल्याला स्पष्टीकरणसह मिळतील 4000 प्लस MCQ. आणि पेपर 2 ला जर आपण घेतो तर तुम्हाला पेपर 1 संपूर्णपणे सर्व सुविधासह फ्री मिळणार आहे. याची नवीन बॅच जी आहे ती 4 मे 2026 पासून स्टार्ट होत आहे आणि याची वैधता जी आहे ती 1 वर्षाची राहील. ट्रस्ट मी विद्यार्थी मित्रांनो, आपण जर हा कोर्स घेता तर आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 चं चांगलं प्रिपरेशन आपण करून घेऊ. फीस इज 10,000, पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000 दोन्ही पेपर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. जॉईन करायला खाली दिलेल्या नंबरवर डाउनलोड संपर्क करायचा आहे आणि ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड नाही करायचं आहे. तर आपल्याला आपण जर डाउनलोड नसेल केला तर याला डाउनलोड करून घ्या. स्टोअर सेक्शनमध्ये जा, महाराष्ट्र सेट कॉमर्स टाईप करा, इथे हा कोर्स दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला इथून पे करायचं आहे आणि जितकं पण कंटेंट पेपर 1 पेपर 2चं आहे सर्व काही आपल्याला ॲक्सेस करता येईल. सो पहिला युनिट आहे विद्यार्थी मित्रांनो, बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस, व्यवसाय वातावरण आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय. या युनिटमध्ये आपल्याला जे व्यवसाय पर्यावरण म्हणा किंवा व्यवसाय वातावरण म्हणा, ज्याचे जे घटक आहे, मुख्य घटक आहे, जसं सूक्ष्म पर्यावरण आणि स्थूल पर्यावरण, याच्या अंतर्गत जे घटक येतात ते घटक आपल्याला डिटेलमध्ये माहीत असणे पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण टॉपिक आहे, जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवसायाकडे जाता तर आंतरराष्ट्रीय व्यवसायामध्ये जे आहे आपल्याला याचा सिद्धांत नेहमी विचारले जातात. सिद्धांत कोणी दिला, कोणत्या वर्षी दिला, कोणाच्या विरोधात कोणता सिद्धांत देण्यात आला, आधुनिक कोणते, पारंपरिक कोणते, असे छोटे छोटे प्रश्न जे आहेत ते इथून बनतात आणि प्रत्येक सिद्धांताचे ग्रहके जे आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. अझम्पशन्स नंतर हे पाठांतर करणारी संकल्पना आहे तिन्ही IMF, वर्ल्ड बँक आणि WTO, जागतिक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि जागतिक व्यापार संघटना. ठीक आहे. याचे करार सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. WTOचे जे ॲग्रीमेंट्स आहे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित त्याची जाणीव जी आहे ती असली पाहिजे. FDI मध्ये जातं तर FDIचे टाईप्स, FDIला घेऊन भारताने काय धोरण तयार केलं आहे नवीन. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जे आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या क्षेत्रात FDI प्रतिबंधित आहे, प्रकार FDIचे, हे सर्व माहीत पाहिजे. ठीक आहे. रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशनमध्ये जे 5 प्रमुख स्तर आहे, याचे फायदे तोटे आणि याच्या व्यतिरिक्त जे आहे आपल्याला नाफ्टा, साफ्टा, सार्क, अनकॅड या सर्व गोष्टीची जाणीव जी आहे. या व्यतिरिक्त युरोपियन युनियन, याच्यात किती देश आहे, किती ऑब्झर्वर कंट्रीज आहे, किती मेंबर कंट्रीज आहे, या सर्व गोष्टी माहीत पाहिजे. त्याच्यानंतर बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये करंट कॅपिटल अकाउंट, ऑफिशियल रिझर्व्ह अकाउंट. ठीक आहे. मग प्रत्येक कंपोनेंट, प्रत्येक अकाउंटच्या अंतर्गत काय येतं, काय नाही येत. याच्यानंतर जे BOP आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट आणि बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये काय फरक आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त डिसिप्लिनम, ते जे 5 प्रकार याच्यात दिलेले आहे ते आपल्याला व्यवस्थित माहीत पाहिजे. एवढं जरी तुम्ही या युनिटमधून केलं तर तुम्ही याच्यात चांगले गुण जे आहे ते मिळवू शकता. नेक्स्ट येतं अकाउंटिंग अँड ऑडिटिंग. लेखा आणि लेख परीक्षणामध्ये जे आहे आपल्याला मेजर फोकस करायचं आहे अकाउंटिंग कॉन्सेप्ट्स आणि कन्व्हेन्शन्स, कारण इथून प्रश्न जे आहे ते 100 नाही 200% येतं. ठीक आहे. पार्टनरशिप अकाउंटिंगमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल प्रश्न विचारले जातात, ज्याच्यात 3 व्हरायटी असतात. एक तर सॅक्रिफायसिंग रेशोचा असतो. ठीक आहे. न्यू PSR असतो. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त गुडविलवरती जे आहे ते आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर आजकालचा जो कोरोना नंतरच्या जे परीक्षा झाल्या तर तिथे मार्जिनल कॉस्टिंग जो आहे तो वारंवार विचारला जाऊन राहिला, तर यालाही चांगल्याने करा. BEP, CVP अनालिसिस, याचे सर्व फॉर्म्युले आणि जसं BEP वगैरे जे आहे किती सेल करावं लागेल फलानं हे मिळवायला, तर हे आपल्याला व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. याचे मार्जिनल कॉस्टिंगचे गणित जे आहे ते आपल्याला विचारले जातात. या व्यतिरिक्त इथे मेन्शन नाही आहे, पण
जर काळ बदलला तर आपल्याला जे आहे स्टँडर्ड कॉस्टिंग साठी सुद्धा तयार राहायला पाहिजे. तर आपल्या हे जे आहे दोन्ही आपल्याला इम्पॉर्टंट आहे कॉस्टिंगमध्ये. त्याच्यानंतर कॅश फ्लो अँड फंड फ्लो स्टेटमेंट जे आहे, कोणचे ऑपरेटिंग आहे, कोणचे सोर्स ऑफ फंड आहे, कोणचे ॲप्लिकेशन फंड आहे, कोणची फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी आहे, कोणची इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आहे, हे सर्व माहीत पाहिजे. त्याच्यानंतर ट्रेंड्स अँड स्टँडर्ड्स ऑफ ऑडिट, हे सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे. आजकाल स्टँडर्ड ऑफ ऑडिटमधून सुद्धा प्रश्न येतात आहेत, आपल्याला हे लक्षात ठेवावे लागतील. त्याच्यानंतर बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये काय, बिझनेस इकॉनॉमिक्स प्रमुख भर जो आहे तो तुम्हाला मागणी विश्लेषणावर द्यायचा आहे. मागणीची लवचिकता मोजण्याचे कोणत्या पद्धती आहे, ठीक आहे. नंतर वेगळे वस्तूंच्या बाबतीत मागणी कशी असते हे आपल्याला माहीत पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर युटिलिटी अनालिसिस अँड इंडिफरन्स कर्व अनालिसिसमध्ये उपयुक्तताचे प्रकार, ठीक आहे. नंतर याचे 2 कायदे जे आहे, लॉ गॉसेन फर्स्ट लॉ, गॉसेन सेकंड लॉ आपल्याला माहीत पाहिजे. मार्केट स्ट्रक्चरमध्ये जितके प्रकारचे मार्केट आहे, मोनोपोली, ओलिगोपोली, परफेक्ट कॉम्पिटिशन, नंतर मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन आणि ओलिगोपोलीचे मॉडेल्स, ठीक आहे. हे आपल्याला मार्केट स्ट्रक्चरमध्ये माहीत पाहिजे. आणि कोणत्या बाजारपेठेत असा प्रश्न लिंक केला जातो की मागणी वक्राचा जो शेप आहे तो कसा राहतो, तो जो आकार आहे तो कसा राहतो, प्राइस कुठे सेट केला जातो, नॉर्मल प्रॉफिट, अबनॉर्मल प्रॉफिट वगैरे जे आहे ते आपल्याला इथे विचारलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर जो आहे थिअरी ऑफ प्रोडक्शनमध्ये कॉप डोग्लास प्रोडक्शन फंक्शन, जे 3 पॉईंट्स आहे ते महत्त्वपूर्ण आहे. आणि वेगळ्या शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्ममध्ये खर्चाचं विश्लेषण कसं होतं आणि कॉस्ट संबंधित जितके पण कर्व आहे त्यांचे आकार कोणत्या एक्स ॲक्सिसला पॅरलल राहतात, हे सगळे प्रश्न अशा टाईपचे आपल्याला विचारले जातात. नंतर बिझनेस फायनान्समध्ये जे प्रमुख टॉपिक आहे तो आहे भांडवली अंदाजपत्रक, ठीक आहे. कॅपिटल बजेटिंग जे आहे याचे प्रकार जे आहे, याची प्रक्रिया आपल्याला माहीत पाहिजे, ठीक आहे. कॅपिटल बजेटिंगचे संबंधित आपल्या जे पारंपरिक आणि आधुनिक पद्धती आहे हे आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे. नंतर लाभांशचे जे आहे रिलेव्हंट इररिलेव्हंट थिअरी, जसं वॉल्टर मॉडेल आहे, गॉर्डन मॉडेल आहे, मोदिग्लानी मिलर मॉडेल आहे, लिंटनर मॉडेल आहे. आणि या व्यतिरिक्त जे आहे इतर मॉडेल्स जे आहे ते याचे लक्षात ठेवायचे. लाभांशचे प्रकार सुद्धाच तेवढेच महत्त्वपूर्ण होऊन जातात, फॉर्म्युले वगैरे, आणि इथून आपल्याला न्यूमरिकल सुद्धा पाहायला मिळू शकतो. त्याच्यानंतर फॉरेन एक्सचेंज मार्केट जे आहे, फॉरेन एक्सचेंज मार्केट संबंधी ज्या संकल्पना आहे ते आपल्याला माहीत असल्या पाहिजे. याच्यात रिस्कचे प्रकार, तसंच भांडवली संरचना जी आहे, भांडवल संरचनेमध्ये भांडवलीचे स्रोतचा खर्च, ठीक आहे, भांडवली खर्चही याच्यात समाविष्ट असतो. आणि त्याच्यानंतर याचे जे सिद्धांत आहे, खास करून जे नेट इन्कम आहे, नेट ऑपरेटिंग इन्कम आहे, ट्रॅडिशनल आहे, मोडिग्लानी मिलर आहे, पेकिंग ऑर्डर थ्योरी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. नंतर लिव्हरेजेसमध्ये ऑपरेटिंग, फायनान्शियल, कंबाईन लिव्हरेज हे आपल्याला माहीत पाहिजे. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचे वेगळे जे प्रकार आहे ते आपल्याला माहीत पाहिजे, ठीक आहे. आणि ऑपरेटिंग सायकलची संकल्पना सुद्धा इथे महत्त्वपूर्ण होऊन जाते. नेक्स्ट येऊ आपण बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथड्स, म्हणजे व्यवसाय सांख्यिकी आणि संशोधन पद्धती. इथे आपल्या मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आणि डिस्पर्सन इम्पॉर्टंट आहे. कोरिलेशन, रिग्रेशन, सहसंबंध प्रतिगमन, या युनिटमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण असतात फॉर्म्युले, ठीक आहे. आत्ता सेट 2025मध्ये फॉर्म्युलेचा प्रश्न विचारला, ठीक आहे, जो की त्यालाच ड्रॉप करावा लागला. तर फॉर्म्युलेवरती प्रश्न आपल्याला विचारले जातात. कोरिलेशन, रिग्रेशनवर न्यूमरिकल पूर्वी आलेले आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनवर 2 तरी न्यूमरिकल किंवा एखादा मिनिमम न्यूमरिकल जो आहे तो दरवर्षी एक्सपेक्टेड असतो. सॅम्पलिंगच्या पद्धती आणि सॅम्पलिंग संबंधी त्रुट्या आपल्याला विचारल्या जातात, ठीक आहे. आणि पॅरामेट्रिक, नॉन पॅरामेट्रिक टेस्ट जे आहे ते आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहे. आणि हायपोथेसिस संबंधित जितके पण गोष्टी आहे, याचा टाईप 1, टाईप 2 एरर म्हणा किंवा याचे प्रकार म्हणा, इथून आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात, ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त जे आहे आजकाल रिपोर्ट रायटिंगची प्रक्रिया विचारली आहे, ठीक आहे. रिपोर्ट रायटिंगमध्ये काय काय येतं आणि रेफरन्सिंग स्टाईल जे आहे इथून आपल्याला प्रश्न विचारले जातात आहे, तर यांच्यावर खास भर द्यायचं. पुढे पाहू व्यवसाय व्यवस्थापन आणि मानव संसाधन व्यवस्थापन, बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जी भांडवल औपचारिक आणि अनौपचारिक संरचना असते, ठीक आहे. तर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरमध्ये जितके पण स्ट्रक्चर्स आहे ते आपल्याला खास करून लक्ष द्यायचं आहे, ठीक आहे. याच्यानंतर मानव संसाधन व्यवस्थापनमध्ये जे कार्य विश्लेषण आणि मूल्यांकन जे जॉब इव्हॅल्युएशन आणि ॲनालिसिस जे आहे याच्यावर आपल्याला भर द्यायचा आहे, ठीक आहे. याचे जे टेक्निक्स आहे जॉब इव्हॅल्युएशनचे, ठीक आहे, आणि जॉब डिस्क्रिप्शन, जॉब स्पेसिफिकेशनमध्ये काय येतं काय नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर जे मोटिवेशन अँड लिडरशिपचे जे थिअरीज आहे आणि याचे जे पॉवर्स आहे, ठीक आहे, मिळतं जुळतं संकल्पना आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे. नंतर रिक्रुटमेंट, सिलेक्शन, ट्रेनिंगचे
ही जी संकल्पना आहे ही सुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने महत्त्वपूर्ण आहे. आणि परफॉर्मन्स अप्रेझल, 2 टॉपिक्स इथे मिसिंग आहे. एक तर वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट, ठीक आहे, व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग तो, आणि दुसरा एक टॉपिक आहे कलेक्टिव्ह बार्गेनिंग म्हणजे सामाजिक सौदेबाजी. तर हे असे महत्त्वपूर्ण टॉपिक्स आहे जे तुमच्या परीक्षेत विचारलेच जातील. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट येतो आपला बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, बँकिंग आणि वित्तीय संस्था. इथे तुम्हाला मेन प्रश्न विचारला जातो मॉनिटरी पॉलिसी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. नंतर जितके पण जे आपलं नाणे बाजार आहे, भांडवल बाजार आहे, प्राथमिक बाजार आहे, दुय्यम बाजार आहे, याच्यात जेवढे पण इन्स्ट्रुमेंट्सची ट्रेड होते याच्याच संबंधी आपल्याला 2 प्रश्न जे आहे ते इथून बनवून जातात. त्याच्यानंतर इन्शुरन्स मॅनेजमेंट म्हणजे विमा व्यवस्थापनमध्ये ज्या प्रकारच्या आपल्याला जोखीम पाहायला मिळतात ते, त्याच्यानंतर IRDA विचारलं जातं. ठीक आहे. फायनान्शियल रेग्युलेटर्स जेवढे आहे, PFRDA झालं, ठीक आहे, सेबी झालं, RBI तर आहेच आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला प्रमुख यांना स्टॅटिक पोर्शन जो आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. या व्यतिरिक्त बँकिंग सेक्टर रिफॉर्म्समध्ये ज्या कमिटीज आहे यांचं आपल्याला डिटेल माहिती पाहिजे. डिजिटल पेमेंट सिस्टम जे आहे यांच्याबद्दल माहिती पाहिजे. आणि बँकांचं जे वर्गीकरण आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बँक, त्यांच्या वैशिष्ट्यता, त्यांच्या मर्यादा, त्यांच्या फायदे, हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट जे येतं आपलं मार्केटिंग मॅनेजमेंट, विपणन व्यवस्थापनमध्ये सर्वात पॉप्युलर प्रश्न आहे सेगमेंटेशन, टार्गेटिंग अँड पोझिशनिंग. ठीक आहे, म्हणजे विभाजन, लक्षीकरण आणि स्थान निश्चिती. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस मार्केटिंग, सेवा विपणनच्या सेवेचे वैशिष्ट्यता जे आहे ते आपल्याला इथे विचारले जातात. प्रोडक्ट लाईफ सायकल अँड न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट, उत्पादन जीवनचक्र आणि नवीन उत्पादन विकासमधून प्रश्न येतात. मार्केटिंग ओरिएंटेशन, विपणन अभिमुखतांमधून प्रश्न येतात. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे प्रमोशन मिक्समधून प्रश्न येतात. वेगळे जे जाहिरातीचे तंत्र असतात, ठीक आहे, म्हणजे जसं ॲडव्हर्टायझिंग, सेल्स प्रमोशनल, पर्सनल सेलिंग, ठीक आहे, आपलं हे ब्रँडिंग वगैरे, इथून आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि किमतीचे धोरण, आणि आजकाल जे आहे हळूहळू सुरुवात झालेली आहे की जे ट्रेंड्स आहे, मॉडर्न जे ट्रेंड्स आहे मार्केटिंगचे, जसं मागे एक अंबुश मार्केटिंगवर प्रश्न आला होता, तर असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. नेक्स्ट येतो लिगल ॲस्पेक्ट ऑफ बिझनेस. ठीक आहे, म्हणजे याच्यात जवळजवळ 10 कायदे आहेत. तर 10 कायद्यांमध्ये प्रमुख कायदे कोणते आहे त्याच्यातून प्रश्न येतात. तर बघा, सगळ्यात पहिले तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे. ठीक आहे, याच्यात इंडियनमध्ये बेसिकही येतं आणि प्लस जे स्पेशल कॉन्ट्रॅक्ट्स आहे, इंडेमनिटी, गॅरंटी, बेलमेंट, प्लेज, ठीक आहे, हे सर्व सुद्धा एजन्सी हे पण येतात. ठीक आहे. नंतर IT ॲक्ट, ठीक आहे, म्हणजे जो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आहे, याच्यात जे सायबर ऑफेन्सेस आहे हे प्रत्येक परीक्षेत आपल्याला विचारल्या जाऊन राहिले. ठीक आहे. यांचे सेक्शन्स म्हणजे कोणत्या सेक्शनच्या अंतर्गत काय येतं हे आपल्याला विचारले जातात. एक तर कंपनीज ॲक्ट 2013मधनं प्रश्न येतो किंवा LLP कायदा 2008मधनं प्रश्न येतो. ठीक आहे. तर हे आपल्याला ऑल्टरनेट प्रिपेअर राहायचं आहे. GSTचे बेसिक्स जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. GSTचे प्रकार, GSTN फॉर्म्स वगैरे. त्याच्यानंतर सेल ऑफ गुड्स ॲक्टमध्ये वस्तू, ठीक आहे, नंतर जो सेलर असतो त्याचे अनपेड सेलरचे राईट्स, बायरचे राईट्स, सीरियल टर्मटर, हे सर्व आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर कॉम्पिटिशन ॲक्ट सोबतच RTI ॲक्ट जे आहे, RTI मध्ये कोणती माहिती देता येते, कोणती माहिती देता येत नाही, हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि प्रत्येक कायदा जो आहे, प्रत्येक कायद्यासंबंधी त्याचे डेट्स, ठीक आहे, त्याच्यात कोणकोणते सेक्शन आहे, कोणत्या सेक्शन कशासाठी आहे, आणि हे जे आहे प्रत्येक कायद्यांसाठी आवश्यक आहे. ठीक आहे. कायदा तारखा आणि जे सेक्शन्स आहे हे आपल्याला विचारल्याच जातात. तर नेक्स्ट लास्ट युनिट येतो विद्यार्थी मित्रांनो आपला इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग, आयकर आणि कॉर्पोरेट कर नियोजन. तर इथे आपल्याला हेड्स ऑफ इन्कम, ज्याच्यात तुम्हाला सॅलरी, हाऊस प्रॉपर्टीचा प्रॅक्टिकल विचारला जातो. त्याच्यानंतर जे आहे डिडक्शन्समधनं तुम्हाला डिडक्शन्स विचारल्या जाऊ शकतात. रेसिडेन्शियल स्टेटस जे आहे ते विचारले जातात. एक्झाम्प्टेड इन्कम, टॅक्स अवॉर्डन्स, ITR फॉर्म्समधनं प्रश्न येतो. आणि TDS TCS हे असे टॉपिक्स आहे जे परीक्षेत विचारले जातात. तर हे होते विद्यार्थी मित्रांनो जवळपास 50पेक्षा जास्त टॉपिक मी तुम्हाला सांगितले जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर जेव्हा पण या युनिटचं अध्ययन कराल पहिलं प्रेफरन्स जे आहे ते या टॉपिक्सला द्या. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.